नमस्कार. तर खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की मॅडम आम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे, हातामध्ये खूप मुंग्या आल्यासारखे वाटतात, हे शोल्डर खूप दुखतात किंवा वय खूप जास्त असल्यामुळे आम्हाला जास्त उड्या मारता येत नाही, कोणत्या एक्सरसाइज करायच्या, खूप थकल्यासारखं वाटतं किंवा आम्हाला हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्रास आहे पण आमचं वजन आम्हाला कमी करायचं आहे, त्यासाठी आम्ही कोणते व्यायाम करावे. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे ना, हे तुम्ही सगळेजण करू शकणार आहात. पण आता जर खूप जास्त मोठं ऑपरेशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही हे व्यायाम करणार आहात, पण तुम्हाला कधी करायचे आहेत? 6 महिन्या किंवा 7 महिन्यानंतर करायचे आहेत. एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या की आम्ही आता एक्सरसाइज केल्या तरी चालतील का. तर हे सगळं बोलून घ्या डॉक्टरांशी. एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सगळे व्यायाम तुम्ही करू शकता. एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे ना की तुम्हाला काहीही अजिबात त्रास होणार नाही. पण व्हिडिओ हा व्यवस्थित लास्ट पर्यंत पाहायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला दररोज थोडा वेळ काढून 15 मिनिटं काढा फक्त दिवसातून आणि हे सगळे व्यायाम करा. जशास तसे सांगेल तसं करायचंय, चुकीचा व्यायाम करायचा नाहीये. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे. काय करायचंय बघा, आता खाली बसता येत नसेल तुम्हाला मांडी घालून, तुम्ही बेडवरती बसून सुद्धा करू शकता की जिथे तुम्ही झोपताय. फक्त एवढंच लक्षात घ्या की ती जागा आहे ना, आपण जिथे तुम्ही बेडवरती बसून करणार आहात ती जागा एक समान असली पाहिजे, थोडीशी कडक असली पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मानेपासून सुरुवात करणार आहोत. तर काय करायचंय, श्वास घ्यायचंय मानवरती, हळूहळू श्वास सोडत खाली. आता मला माहितीये काही जणांची मान खूप अशी अखडलेली असते, टाईट असते, वरती होतच नाही. त्यांनी काय करायचंय बघा, बस इथेपर्यंत झाली, चालेल. हळूहळू पुन्हा खाली, पूर्ण खाली. तुमची हनवटी तुमच्या इथे गळ्याला अशी टच होत नाहीये सुरुवातीला, पण जेवढ इथेपर्यंत जाते ना तर तिथेपर्यंत घेऊन जा. हे सेम तुम्हाला 10 वेळा करायचंय. हळूहळू ना तुमच्या जो मानेमध्ये स्टिफनेसपणा आहे, कडकपणा आहे, तो कमी होणार आहे. पण यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल दररोज. आता काय करायचंय, हळूहळू मान आपल्याला आपल्या उजव्या साईडला स्ट्रेच करायची आहे, त्यानंतर डाव्या साईडला. हे असं तुम्हाला सेम 10-10 वेळा करून घ्यायचं आहे. हे सगळे व्यायाम तुम्हाला 10 वेळा करायचे. आता यानंतर काय करणार आहोत, पूर्ण हात आपल्याला समोर ठेवायचे, आपले बोट आपल्याला अशी पूर्ण ओपन ठेवायचे, अंगठा आतमध्ये जाणार आहे आणि पूर्ण बोट आतमध्ये क्लोज, पूर्ण क्लोज करा बघा. आणि हळूहळू पुन्हा ओपन करा. 1 2. सगळेजण बोलतात आमच्या हातांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटतात, अजिबात ताकदच राहिलेली नाहीये. त्यांनी हे सगळे व्यायाम करायचे आहेत. 10 वेळा करायचंय. हळूहळू 8-10 दिवसानंतर तुम्हाला ह्याचे काउंटिंग वाढवायचंय. याचं तुम्हाला 20 वेळा करायचंय. हळूहळू, एकदम असं असं करायचं नाहीये, सावकाश बघा. इनहॅल, श्वास घेतला, श्वास सोडत, श्वास घेतला, श्वास सोडत, असं तुम्हाला 10 वेळा करायचं आहे. 10 वेळा करा सुरुवातीला, तर हात खूप दुखणार आहेत. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात असे आपल्याला इथे आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आणि शोल्डरला रोटेट करायचंय बघा. 1 2 3. सगळेजण करणार आहात. एकदम सोपा व्यायाम आहे. क्लॉकवाईज केलं तुम्ही 10 वेळा की पुन्हा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज 10 वेळा करायचंय. 10 वेळा झालं, व्हिडिओ स्टॉप करा आणि हे पूर्ण सेट तुम्हाला मारून घ्यायचे आहेत. अजिबात तुम्हाला एकही याच्यातली एक्सरसाइज चुकवायची नाहीये. सगळी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सरसाइज करायचे आहेत. आता यानंतर आपण काय करणार आहोत, थोडेसे पाय आपल्याला लूज ठेवायचे आहेत. मांडी घालून बसता येत नसेल तर असं बसलात तरीही चालेल. ज्या तुम्हाला पोझिशनमध्ये व्यवस्थित बसता येईल ना तिथे तसं बसा, चालेल. मांडी घालायला जर त्रास होत असेल, पाय असा फोल्डच होत नाहीये, त्याच्यासाठी चॅनलवरती एक्सरसाइज व्हिडिओ आहे, नक्की पाहायचा आहे. करून पहा, केल्याशिवाय तुम्हाला फरक दिसणार नाहीये. काय करायचंय, पाय लूज ठेवायचे आहेत, हात खाली ठेवायचा, डावा हात, उजवा हात वरती उचलायचा आहे. जेवढा होतोय तेवढा वरती, पुन्हा खाली ठेवायचा आहे. त्यानंतर डावा हात पुन्हा खाली ठेवायचा आहे. सेम तुम्हाला हाच व्यायाम कंटिन्यू 20 वेळा करायचा आहे. 1 2 3 4. हात पूर्ण सरळ वरती. 5 6. असं तुम्हाला 20 वेळा काउंट करून करायचं आहे. जे हात तुमचे एकदम कडक झालेत ना, स्टिफ झालेत, अजिबात हलतच नाहीये, दुखतायत, ते हा सगळा त्रास तुमचा कमी होईल जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल करणार आहात, त्याच वेळेला होणार आहे. आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत.
आपल्या कमरेला आपल्याला ट्विस्ट करायचंय. काय करायचंय, सेम तसेच पाय लूजच असणार आहेत. आपला उजव्या हाताने आपला डावा गुडघा पकडायचा आहे, हा हात आपला पाठीमागे असणार आहे. बघा, पाठीमागे जायचंय, पाठीमागे स्ट्रेच करायची बॉडी जेवढी होते तेवढी. पुन्हा हात आपला उजव्या गुडघ्यावरती जाणार आहे. 1, पाठ कंबर सरळ असू द्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं तुम्हाला 20 वेळा तरी करायचं आहे. खूप सोपं आहे, फक्त पाठ कंबर ही सरळ ठेवायचे. आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. काय करायचंय, दोन्ही पाय आपल्याला समोर ठेवायचे सरळ. आपल्याला या पोझिशन मध्ये दंडासन मध्ये आपल्याला बसायचं आहे. म्हणजे काय, आपली पाठ कंबर सरळ आहे, पाय एकत्र असणार आहे जॉईंट, आणि आपले हे हात आहेत ना, हे असे खाली ठेवायचे आहेत आणि आपला उजवा हात आपल्याला वरती उचलायचा आहे. आता जेवढा तुम्ही वरती तुमचा हात असा बघा पूर्ण स्ट्रेच करू शकता. हा माहिती आहे, सुरुवातीला सरळ हात नसेल, हात थोडासा असा वाकत असेल, चालेल, जेवढा होतोय तेवढा. आणि काय करायचंय, हाताची मुठी बनवायची. हा, हात असे बोट बंद करायचे आणि हाताला असं वरती खेचायचंय. हा, की तुम्ही काहीतरी पकडलंय असं तुम्हाला समजायचं आणि हात वरती खेचायचा आहे आणि इथे होल्ड राहायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड सावकाश, एकदम सावकाश रिलॅक्स व्हायचंय, घाई करायची नाहीये. सेम आपल्याला डावा हात वरती घेऊन जायचंय, अशी हाताची वरती गेल्यावर मुठी बनवायची आहे. हा, आणि हात वरती स्ट्रेच करायचंय. जेवढा तुमचा हात वरती खेचला जातोय तेवढा स्ट्रेच करायचा आहे आणि होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुन्हा सावकाश रिलॅक्स. सेम आपल्याला हाच व्यायाम 10 वेळा तरी कंटिन्यू करायचा आहे. हात वरती गेला की थोडा हात वरती स्ट्रेच आणि होल्ड राहायचंय. पुन्हा हात खाली येणार आहे, पुन्हा डावा हात वरती गेला, हा, बोट क्लोज केली, हात वरती स्ट्रेच केला, होल्ड राहिलो की पुन्हा खाली. हा, सेम तुम्हाला ह्या हाताने 5 वेळा, ह्या हाताने 5 वेळा करायचं. 8 दिवस 5-5 वेळा करा, हळूहळू काउंटिंग वाढवायचे. आता आपल्याला याच पोझिशन मध्ये असंच बसायचं आहे. दोन्ही हाताच्या अशा मुठी बनवायच्या आहेत. हा, आणि इथे श्वास घ्यायचा आहे, थोडीशी बॉडी हलकीशी पाठीमागे जाणार आहे, पाय अजिबात हलवायचे नाहीयेत, पाय तिथेच राहणार आहे, फक्त आपली अप्पर बॉडी हलणार आहे. बघा, हात इथे ठेवले की आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पाठीमागे. मला माहिती आहे सुरुवातीला जास्त खाली वाकायला त्रास होणार आहे. काय करायचंय, 1, 2, फक्त पाय हलवू नका, बस अप्पर बॉडी हलली पाहिजे. 3, 4, 5. असं तुम्ही 10 वेळा क्लॉकवाईज केलं की आता आपल्याला हात आपला खालून जाणार आहे. बघा, 1, अँटी क्लॉकवाईज करायचे 10 वेळा. 2, श्वास घेतला, वरती आलो की श्वास सोडून दिला. 3, 4, 5. हा, हळूहळू जर तुम्हाला वाटते की तुम्ही अजून थोडे खाली जाऊ शकता तर तुम्हाला थोडं अजून मान घेऊन खाली जायचंय. जमत नसेल तर अजिबात प्रयत्न करायचा नाहीये, कारण तुमचा किती, तुम्हाला कोणता त्रास आहे, किती प्रमाणात आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे उगाच व्हिडिओ बघून जास्त घाई करायची नाहीये, सावकाश करायचा आहे, वेळ लागेल, चालेल. आता हा व्यायाम झाला की आपण नेक्स्ट पाहणार आहोत. काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये थोडंसं असं गॅप ठेवायचं. ह्या सगळ्या व्यायाम, हे जे सगळे व्यायाम तुम्हाला मी दाखवलेत ना, हे जर तुम्ही दररोज केले ना, तुमचं वजन हे 100% कमी होणार आहे, पूर्ण बॉडी हलकी हलकी वाटणार आहे. एवढे सोपे व्यायाम आहेत. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा, तर आता बघा काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये आपण गॅप ठेवला की आपल्याला आपला उजवा हात आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचंय. टच होत नाहीये, असा जात नाहीये हात, इथे गेला तरीही चालेल. हा, आणि आपला डावा हात पाठीमागे आणि हाताला बघण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे सुरुवातीला पूर्ण बॉडी अशी पाठीमागे जाणार नाही, एवढी गेली चालेल, जेवढी जाते तेवढी, अगदीच इथेपर्यंत आली असं केलं तरीही चालेल. बघा, 1, पुन्हा आपला डावा हात आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचं, हात पाठीमागे. 1, 2,
3 4 5 फक्त पाठ कंबर सरळ राहू दे 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. किती सोपं होतं, सगळ्यांना जमेल. हा आता हा व्यायाम झाला की आपण एक शेवटला अजून एक व्यायाम पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. पायांमध्ये सेम तेवढंच अंतर ठेवायचं, थोडं कमी केलं तरीही चालेल किंवा जास्त थोडं केलं तरीही चालेल. हा दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे आहेत आणि हात असे सरळच ठेवायचे आहेत. हात आपल्याला असे वाकवायचे नाहीत बघा, हात सरळ. हा आणि आपल्याला उजव्या साईडने जायचंय आणि सर्कल करायचंय. बस हात सरळ ठेवायचे आहेत, हात अजिबात वाकवायचे नाहीयेत. 1 2 खाली जाताना श्वास घेतला, इथे आल्यावरती श्वास सोडून द्यायचा आहे. 3 अजिबात तुम्हाला खाली वाकल्यावरती त्रास होणार नाही, कारण आपल्याला पूर्ण असं खाली वाकायचंच नाहीये. पाठ कंबर सरळ ठेवायचे, भिंतीचा सपोर्ट घ्या पाठीमागे आणि केलं ना तरीही चालेल. हा आता इथे आपण हे क्लॉकवाईज केलं 10 वेळा की आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज 10 वेळा करायचंय बघा. 1 2 3 फक्त बॉडीचं ना स्ट्रेक्चर म्हणजे बॉडी व्यवस्थित ठेवा, अशी पोक काढून वगैरे बसू नका, व्यवस्थित बसा आणि करा. हा एकदम सोप्या पद्धतीने जमणार आहे. सुरुवातीला अगदीच 5 वेळा जरी केलात ना तरीही चालेल, पण घाई करू नका. आता शेवटला काय करायचं बघा, बटरफ्लाय करणार आहोत आपण. काय करायचं, पाय जवळ घेऊन यायचे. मला माहिती आहे सुरुवातीला पाय पूर्ण एकदम एवढे जवळ येणार नाही, त्यांनी काय करायचंय, एवढे आले तरीही चालेल, अगदीच इथेपर्यंत आले ना तरीही चालतील. हा काय करायचंय, पाय जवळ घेऊन यायचे, हात असे आपले खाली ठेवायचे इंटरलॉक करून, पाठ कंबर सरळ असणार आहे, पाय वरती उचलायचे, खाली ठेवायचे. 1 2 3 4 5 6 आता ज्या लोकांचे पाय जवळ येत नाहीयेत, हाताने असं पकडता येत नाहीये, त्यांनी काय करायचंय, खाली ठेवायचे हात असे. हात खाली ठेवले की फक्त पाय वरती उचलला. 1 जेवढा येतोय तेवढा, अगदीच इथेपर्यंत हलका उचलला गेला ना तरीही चालेल. हा पण उचला, प्रयत्न करा, प्रयत्न केल्याशिवाय अजिबात काहीच होणार नाहीये. हा 1 किंवा कोणाचा तरी सपोर्ट घ्या, असं पकडायला सांगा. हळूहळू वरती केला, हळूहळू खाली ठेवला. त्रास होईल असं काहीच करायचं नाहीये, सावकाश करायचंय. हा काय होणार आहे माहितीये, असं हळूहळू केल्यामुळे ना हे पूर्ण इथल्या ज्या नसा आहेत ना ह्या पूर्ण मोकळ्या होणार आहेत. पाय तुमचे अजिबात फोल्डच होत नाहीयेत ना, हा त्रास सुद्धा कमी होणार आहे. गुडघेदुखीसाठी सुद्धा चॅनलवरती खूप सोपे एक्सरसाइज व्हिडिओ आहेत, नक्की जाऊन पहा. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि एक्सरसाइज कशा वाटल्या हे सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.